नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहे आजच्या ठळक घडामोडी. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज सकाळी रक्षा खडसे यांचा रोड शो करण्यात आला. त्यानंतर हा रोड शो मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात पोहोचताच जेसीबीच्या माध्यमातून रक्षा खडसे यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळा गजबजणार. चिमुकल्यांच्या शाळा प्रवेशोत्सवाचे उत्साही वातावरण. भाजपा छगन भुजबळ यांचा छळ करते आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खोचक वक्तव्य. पुणेकरांनी नवनियुक्त मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. नांदेडात आज आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न. छगन भुजबळ यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांना दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे ते राज ठाकरे यांच्याबाबत बोलत आहेत. मनसे नेते प्रकाश महाजन यांची भुजबळांवर टीका. आज धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्ष लागवडीसाठी बियांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी जादा दराने बियाणे खरेदी करू नये, कृषी विभागाचे आवाहन. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील गुरांच्या 3 गोठ्यांना आग. गाईवासरांचा आगीत होरपळून मृत्यू. दिवंगत विनायक मेटे यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांच्या जय शिवसंग्राम संघटनेला महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. मनोज जरांगे पाटलांच्या शासनाकडून त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या आम्ही ऐकून घेणार आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. वंचितचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्यायला हवा होता. खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी. नागपूर ते रत्नागिरी या राज्यातील सर्वात मोठ्या प्रस्तावित बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरकर आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात खासदार शाहू महाराज छत्रपती मैदानात कोल्हापुरात इंडिया आघाडीचा भव्य मोर्चा निघणार. कल्याण शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणाचा भोंगळ कारभार सुरू आहे. वारेमाप वीज बिल आकारणी, दरवर्षी आकारण्यात येणारे सिक्युरिटी डिपॉझिट, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, वीज कर्मचाऱ्यांची ग्राहकांची उद्धट वागणूक, स्मार्ट मीटर अशा अनेक समस्यांबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कल्याणमधील महावितरणाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची घेतली भेट. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नांदेड येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात हजारो विद्यार्थी सहभागी. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी यवतमाळमधील शेतकरी मुख्यमंत्र्यांना पाठवणार 1 लाख निवेदने. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात कापसाच्या शेतात मजुरांच्या साहाय्याने निंदन करण्यात शेतकरी मग्न. शिवसेना ठाकरे गटाकडून बल्लारपुरात स्मार्ट मीटर व वीज दर वाढीच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आले. शेगावातून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे अकोल्यात आगमन. पंढरपूर येथील आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी 13 जूनला शेगावमधून 700 वारकऱ्यांसह पायी चालत ही पालखी आज सकाळी अकोला शहरात दाखल झाली. शहरात पालखीचा मुक्काम राहणार आहे व 17 तारखेला ही पालखी वाशिमकडे रवाना होणार आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा दिल्या नाही तर आम्ही 30 जागा लढू. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दिली माहिती. भंडारा जिल्ह्यातील साकोली लगतच्या सेंदूरवाफा येथे चक्क विद्युत कंत्राटदाराच्या घरी चोरीचा विद्युत तार आढळून आला. पोलिसांनी 18,36,000चा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी गावालगतच्या मोकळ्या शेतात वैरणासाठी ठेवलेल्या तणसीच्या ढिगाऱ्याच्या अचानक लागलेल्या आगीत तणसीचे 11 ढीग जळून खाक झाल्याची घटना घडली. धक्कादायक. भंडारा जिल्ह्यात 3 महिन्यात अल्पवयीन तरुण तरुणीसह तब्बल 218 नागरिक बेपत्ता. हरवलेल्या व्यक्तीच्या शोधकार्याबद्दल पोलीस गंभीर नाहीत असा आरोप केला जात आहे. वसमत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटात असलेले माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुदंडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.